नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदांचे निकाल तसेच कागदपत्रे पडताळणी संदर्भातचे वेळापत्रक जाहीर होत आहेत। तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी तुम्हाला चेक करत राहायचं आहे। त्यावरती तुम्हाला कागदपत्रे पडताळणी तसेच ज्या पदाचे निकाल पेंडिंगमध्ये आहेत त्या पदाचे देखील या ठिकाणी अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। निकालासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी जे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती व्हिजिट देत राहायचं आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद नांदेड यांच्यामार्फत आरोग्य परिचारिका अर्थात आरोग्य सेविका ANM या पदासाठीचे कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे वेळापत्रक पाहणार आहोत। तसेच आरोग्य सेवक MPW 40% या पदाचे देखील या ठिकाणी आपल्याला कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे वेळापत्रक पाहायचे आहे। आणि नंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात सुपरवायझर या पदाचे देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत। आरोग्य परिचारिका ANM, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक पुरुष 40% आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका सुपरवायझर या पदाकरिता कागदपत्रे पडताळणीसाठीच्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच उपस्थित राहण्याबाबतचे पत्र आणि कागदपत्रांची यादी, आवश्यक कागदपत्रांची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आणि जे काही तपासणी चे शेड्यूल आहे, वेळापत्रक तेही या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे। पाहूयात सविस्तर, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तुम्हाला योग्य माहिती भेटेल। वेळ, ठिकाण आणि कोणत्या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे त्या रिगार्डिंग। तर पहा, या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अधिकृत वेबसाईटला व्हिजिट द्याल त्यावेळेस तुम्हाला जिल्हा परिषद नांदेड सरळसेवा पदभरती निकाल तसेच मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी व कागदपत्रांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। तसेच ज्या पदाकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आफ्टर दॅट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे फायनल सिलेक्शन झालेले आहेत ते विद्यार्थी त्यांच्या नावाची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, तर पहा आता मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। यामध्ये जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संवर्गाचे नाव दिसेल। तसेच तपासणीसाठी जे उमेदवार निवड झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। याबाबतचे पत्र आणि कागदपत्रांची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे। तसेच कागदपत्रांची तपासणी दिनांक देखील या ठिकाणी तुम्ही शो होत आहेत, ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आत्ताची जी काही अपडेट आलेली आहे ते आपल्याला पाहायचं आहे। आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिला या पदासाठीचे अर्थात ANM या पदासाठीची जे विद्यार्थी निवड झालेले आहेत अशा उमेदवारांची यादी तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कधी बोलवण्यात आलेलं आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे। 18/9/2024 म्हणजेच काय तर 18 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होणार आहे आरोग्य सेवक महिला ANM या पदासाठीचे। आणि नंतर पहा, आरोग्य सेवक पुरुष 40% MPW 40% या पदासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 18 तारखेलाच तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे। 18 सप्टेंबर रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला हजर राहावं लागणार आहे। नंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची देखील या ठिकाणी निवड यादी, जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची निवड यादी तसेच जे काही तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी ते डॉक्युमेंट कोणते कोणते तुम्हाला लागणार आहेत त्याची यादी या ठिकाणी देखील तुम्ही पाहू शकता डाउनलोड करून। सो अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो 19 सप्टेंबर 19/9/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे। या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्ही या पदाकरिता कागदपत्रे पडताळणी संदर्भात या ठिकाणी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। हे PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। या ठिकाणी डाउनलोड शो होत आहे, यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जी काही PDF आहे ते डाउनलोड होत असते। ठीक आहे, तर आरोग्य सेवक ANM महिला या पदासाठी ही PDF मी डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। किती उमेदवार या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पहा,
जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यानुसार या ठिकाणी हे यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रवर्गानुसार, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समांतर आरक्षणाशिवाय 60 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। खुल्या वर्गाचे ओपन या पदाकरिता जी काही कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी वाईज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, सो तुम्हाला तुमचं बैठक क्रमांक, अर्ज केलेला प्रवर्ग, ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलेला असेल त्या प्रवर्गाचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तसंच उमेदवारांचे नाव आणि ऑनलाईन परीक्षेतील प्राप्त गुण, 200 गुणांपैकी तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे PDF डाउनलोड करून घ्या आणि यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर तुमचा नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कागदपत्रे पडताळणीसाठी सामोरं जावं लागणार आहे, ठीक आहे। आता जे काही यादी आहे, शेड्यूल जो काही देण्यात आलेला आहे तो आपण पाहूयात। तुम्हाला काय काय आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्रे पडताळणीसाठी पहा। ओके, सो ही PDF आता मी नेक्स्ट PDF जी आहे ती डाउनलोड करून घेतलेली आहे। यामध्ये आरोग्य सेविका या पदाच्या सरळ सेवा पदभरती 2023 नुसार या ठिकाणी जे काही अपडेट आलेले आहे, ठिकाण तुम्हाला कुठे बोलवण्यात आलेले आहे कागदपत्र पडताळणी संदर्भात पहा। 18 सप्टेंबर 18/9/2024 रोजी बुधवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता जिल्हा प्रशिक्षण संघ वजीराबाद नांदेड या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे, ठीक आहे। ठीक सकाळी 10 वाजता DV केलं जाणार आहे 18 सप्टेंबर रोजी, ठीक आहे। सो जे काही आवश्यक डॉक्युमेंट आवश्यक असणार आहेत तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी लिस्ट जी आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर यामध्ये पहा, उमेदवारांनी ज्या पदासाठी आवेदनपत्र भरले आहे त्याची छायांकित प्रत तुम्हाला सोबत घ्यावे लागणार आहे। अर्जदारांची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र, तसेच सर्व शैक्षणिक अर्हतेचे पुरावा, अर्थात जे काही तुमचे एज्युकेशन झालेले आहे त्या संबंधित सर्व डॉक्युमेंट जे काही सर्टिफिकेट असतील ते तुम्हाला आवश्यक असणार आहे। वयाचा पुरावा, नंतर जन्माचा पुरावा, आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असल्यास त्याबाबतचा पुरावा, अर्थात EWS प्रवर्गातील जे उमेदवार असतील त्या ठिकाणी तुम्हाला EWS सर्टिफिकेट हे लागणार आहे। नंतर राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांच्या संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे। तसेच ज्या कॅटेगरीसाठी NCL आवश्यक आहे ते देखील या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही NCL नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, जे की चालू आर्थिक वर्षातील असायला हवं, ठीक आहे। पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, जे काही माजी सैनिक आहे, हँडिकॅप पर्सन आहे, नंतर खेळाडू जे काही कॅन्डिडेट आहे, नंतर अनाथ जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे जे काही पॅरलल रिझर्वेशननुसार तुमच्याकडे त्या कॅटेगरीनुसार किंवा जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार तुम्हाला जे सर्टिफिकेट आवश्यक आहे ते तुमच्याकडे असणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही डॉक्युमेंट असतील ते तुमचे ओरिजिनल ऑथेंटिक सर्टिफिकेट असायला हवं। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला काय होणार आहे, आफ्टर दॅट जे काही जॉईनिंगचे आदेश आहेत ते निर्गमित करण्यात येणार आहे किंवा जॉईनिंग तुम्हाला देण्यात येणार आहे, ठीक आहे। तर पहा, महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमेसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर उमेदवार महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील असेल तर त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांनी विहित केलेल्या जो काही सर्टिफिकेट असणार आहे त्या सर्टिफिकेटचं या ठिकाणी तुम्हाला दाखला द्यावं लागणार आहे। विवाहित स्त्रियांच्या बाबत या ठिकाणी पहा, विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्याबाबतचं राजपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा देखील तुम्हाला जोडावा लागणार आहे। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार आहे। जर उमेदवार पदवीधर, पदविकाधारक किंवा अंशकालीन कर्मचारी असेल तर त्याबाबतचा तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र असणं आवश्यक असणार आहे। जर तुमची टाली जे काही CCC MSCIT वगैरे झालेली असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट देखील या ठिकाणी असणं किंवा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला सादर करणं हे आवश्यक असणार आहे।
जर तुमची टायपिंग वगैरे झालेली असेल तरी देखील या ठिकाणी तुम्ही हे सर्टिफिकेट या ठिकाणी जोडू शकता। टंकलेखन प्रमाणपत्र, लघुलेखन प्रमाणपत्र, व्यावसायिक तांत्रिक अनुभव असल्याबाबतचं प्रमाणपत्र, उमेदवारांचे ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक जरी तुमच्याजवळ असेल तर या ठिकाणी चालू शकते। ठीक आहे। नंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्याच्या नियुक्ती प्राधिकारी यांनी दिलेले परवानगी पत्र, जर तुम्ही ऑलरेडी एखाद्या सेवेमध्ये असाल तर त्याबाबतचं या ठिकाणी जे काही नियुक्ती प्रमाणपत्र आहे किंवा परवानगी पत्र आहे ते देखील या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असणार आहे। आणि उमेदवारांचे स्वतःचे छायाचित्र अर्थात तुमचं पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी आवश्यक असणार आहे। ठीक आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ही PDF डाउनलोड करून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्हाला 2 बंच करायचं आहे। कागदपत्रे पडताळणी संदर्भाचे जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्याच्या झेरॉक्स प्रती 2 बंच करा। जरी लागत नसतील तरी तुमच्याजवळ असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे, कारण हा आपल्या भवितव्याचा किंवा भविष्याचा प्रश्न या ठिकाणी नोकरी संदर्भाचा आहे। ठीक आहे। त्यामुळे 2 बंच करायचं आहे, 2 पासपोर्ट साईज फोटो ठेवायचा आहे आणि या पद्धतीने सिरियल वाईज तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत त्याबाबतचे सिरियल बंच करून लावायचं आहे आणि सोबत घेऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सोबत घेऊन जायचं आहे। ठीक आहे। सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।